कराडमध्ये बसस्टँडवरून मंगळसूत्र चोरी जाण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे आदरणीय पोलीस अधीक्षक पिंगळे सर तसेच आदरणीय अपर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम यांनी सदर गुन्ह्यांमध्ये प्रतिबंध व्हावा यासाठी गुन्ह्यांना उघडकीस आणणे आणि आरोपींची टोळी निष्पन्न करणे याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। सदर सूचनांप्रमाणे कराड शहर पोलीस स्टेशन येथे 721/2026 हा गुन्हा अशाच प्रकारचा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना नवग्रह मंदिर कराड बसस्टँडजवळ या ठिकाणी चालत जात असताना दोन आरोपी, एक पुरुष व महिला आरोपी यांनी रस्त्यामध्ये अडवून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। तसेच त्यांना रस्त्यावरती खाली पाडून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून हिसकावून जबरदस्तीने नेलेले होते। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कराड शहर बसस्टँडच्या परिसरातील CCTV फुटेजची पडताळणी केली असता आपल्याला फिर्यादीने वर्णन सांगितल्याप्रमाणे एक पुरुष व महिला घटनेच्या अगोदर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आलेले होते। त्यांची ओळख पटवली असता सदरचे आरोपी जे आहेत त्यांचं नाव आहे श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 वर्ष। दोघंही कराडमधले राहणारे असून दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांना प्राथमिक तपासकामी 23 जून 2026 रोजी अटक केलेली आहे। सदर अटकेमध्ये त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी कराड शहरमध्ये यापूर्वी केलेल्या 3 गुन्ह्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आपण त्या बाबतीत सुद्धा अधिकचा तपास करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, API विजय गोडसे, पोलीस निरीक्षक निखिल मगदूम, पोहवा वसीम संदे, सतीश पाटील, संदीप कुंभार, पोलीस नाईक सज्जन जगताप, अनिल स्वामी, धीरज कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसिन मोमीन, महेश पवार, निलेश विभूते, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ अशा पथकाने संयुक्त कारवाई केलेली आहे आणि एकूण सदर गुन्ह्यामध्ये 1,05,000 किमतीचा 7 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र मिळून आलेलं आहे आणि इतर 3 गुन्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी होईल अशी आपली अपेक्षा आहे। आरोपींना CCTV फुटेज बघितल्यानंतर कराडमधूनच ताब्यात घेतलेलं आहे। कोठडी दिलेलं आहे त्यांना? पोलीस कस्टडीमध्ये आहेत सध्या। दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात आहेत।